डिफिकल्टला इझी आणि बोरिंगला इंटरेस्टिंग बनवूया. चला वॉरियर्स इंग्लिश वोकॅब शिकूया. हॅलो वॉरियर्स, दिस इज सुप्रिया अँड यू आर वॉचिंग वॉरियर सुप्रिया एज्युकेशनल चॅनल वेअर फ्युचर वॉरियर्स विल बी मेड. हे वोकॅबलरीचा सेकंड लेक्चर आहे, सेकंड पार्ट आहे, ज्याच्यामध्ये आणखी आपण 5 क्वेश्चन्स घेणार आहोत. ज्या 5 क्वेश्चन्समध्ये पुढे तुम्हाला जे ऑप्शन्स दिलेले असतील तर त्या ऑप्शनचं मिनिंगसुद्धा आपण पाहणार आहोत. म्हणजेच लास्ट टाईमसारखंच आपण फक्त 5 वर्ड्स नवीन नाही शिकणार आहोत, तर त्याचबरोबर ऑप्शनमध्ये जे इतर वर्ड्स येतात ते सुद्धा शिकणार आहोत. आणि त्याचबरोबर जो वर्ड आपला क्वेश्चनमध्ये आहे तर त्याचा सेंटेन्समध्ये कसा यूज करायचा ते सुद्धा शिकणार आहोत. त्यापूर्वी जे नवीन आहेत त्यांच्यासाठी एक इन्फॉर्मेशन. आपल्या चॅनलवरती इंग्लिश ग्रामरचे फ्री लेक्चर्स जे आहेत ते सुरू करण्यात आलेले आहेत. बुधवारी आणि शनिवारी या दिवशी तुम्हाला इंग्लिश ग्रामरचे लेक्चर्स पाहायला मिळतात. ऑलरेडी नाऊन आणि प्रोनाऊन हे जे पार्ट्स ऑफ स्पीचचा भाग आहे तर हे लेक्चर ऑलरेडी अपलोड केलेले आहेत. जर तुम्ही पाहिले नसतील तर याच यूट्यूब चॅनलवरती तुम्हाला एक प्लेलिस्ट मिळेल, इंग्लिश विथ वॉरियर सुप्रिया. त्या प्लेलिस्टमधून तुम्ही ते व्हिडिओज पाहू शकता. जेवढं इझी करून सांगता येईल तेवढं इझी करून आणि जास्तीत जास्त एक्झाम्पल्सचा वापर करून शिकवण्याचा मी तिथे प्रयत्न केलेला आहे. सो डेफिनेटली तुम्हाला त्या लेक्चर्सचा फायदाच होईल. आजच्या लेक्चरमध्ये जी नवीन वोकॅबलरी आपण शिकणार आहोत याच्यामध्ये अगेन आपण सिनॉनिम्सच घेत आहोत. आणि बेसिकली सुरुवातीला म्हणजे सुरुवात केल्यानंतर जे पण नवीन आहेत, जे MPSC सोडून इतर एक्झाम्सची प्रिपरेशन करतात तर त्यांच्यासाठी तर हे वर्ड्स नवीन असतीलच. पण जे MPSCचा अभ्यास करतात मग ते कुठल्याही एक्झामसाठी असेल, राज्यसेवा असेल, ग्रुप C असेल, ग्रुप B असेल, ज्या सरळ सेवेच्या एक्झाम असतात, टेक्निकलची एक्झाम आहे, डिपार्टमेंटलची आहे, तर प्रत्येक एक्झामसाठी जे वर्ड्स वारंवार रिपीट होतात, जे वर्ड्स यापूर्वी आयोगाने विचारलेले आहेत, तर सुरुवातीला आपण अशीच वोकॅबलरी जी आहे ती कवर करण्याचा प्रयत्न करतो. मग आजच्या लेक्चरमध्ये पण आपण ॲक्युरेट मिनिंग जे आहे ते फाइंड आउट करण्याचा प्रयत्न करणार आहोत. क्वेश्चन काय आहे? सिलेक्ट द ॲक्युरेट मिनिंग ऑफ. पहिला वर्ड आहे अबंडंट. अबंडंटचं मिनिंग काय होतं? आपण बऱ्याचदा हा शब्द ऐकलेला असतो, बट आपल्याला ॲक्च्युअल मिनिंग काय आहे याचं हे माहिती नसतं. आपण ऑप्शनकडे येऊयात आणि त्याच्यानंतर मग आपण करेक्ट आन्सर कुठला आहे ते पाहूयात. ऑप्शन A आहे प्लेंटी, ऑप्शन B आहे लॉट ऑफ, ऑप्शन C आहे स्कॅन्टी आणि ऑप्शन D आहे लार्ज. आता तर सगळेच शब्द सेम वाटायला लागले. अबंडंटचं मिनिंग काय असेल? ओके, थोडंसं तुम्हाला गेस करण्यासाठी एक क्लू देते मी. खाली मी एक सेंटेन्स दिलेला आहे, त्या सेंटेन्सवरून तुम्ही गेस करू शकता. द रिव्हर इज अबंडंट इन फिश. आता गेस करू शकता, नक्कीच गेस करू शकता. तुम्हाला काय करायचं आहे, मी उत्तर सांगण्यापूर्वी व्हिडिओ आहे तिथे पॉज करायचं आहे आणि तुमचं उत्तर कमेंट बॉक्समध्ये द्यायचं आहे. आणि त्यानंतर जेव्हा मी आन्सर सांगेन त्यावेळेला तुम्हाला चेक करायचं की तुमचं आन्सर करेक्ट आहे का, आणि हे तुम्हाला प्रत्येक क्वेश्चनला करायचं आहे. ओके, सो पॉज केलात व्हिडिओ. आता मी तुम्हाला आन्सर सांगते. अबंडंटचं मिनिंग जे आहे ते होतं की अ लार्ज अमाऊंट, म्हणजे मोर दॅन इनफ, नॉट ओन्ली लार्ज तर मोर दॅन इनफ. जेवढं आवश्यक आहे त्याच्यापेक्षाही खूप मोठ्या प्रमाणावरती एखादी गोष्ट अवेलेबल असणं, त्याला आपण म्हणतो अबंडंट. मुबलक प्रमाणामध्ये, खूप मोठ्या प्रमाणावरती. मग जर आपण ऑप्शनमध्ये गेलो तर ऑप्शनमध्ये आपल्याकडे काय आहे? असं प्लेंटी, लॉट ऑफ, स्कॅन्टी, लार्ज. आता तर तुम्ही म्हणाल लार्ज, लॉट ऑफ हे शब्द त्यांच्या ओळखीचे आहेत आणि याचा अर्थ पण मोठा असाच होतो किंवा मोठ्या प्रमाणात असाच होतो. मग याचं उत्तर काय आहे? याचं उत्तर ऑप्शन B किंवा D नाही आहे. याचं उत्तर आहे ऑप्शन A, प्लेंटी. प्लेंटी म्हणजे सुद्धा खूप मोठ्या प्रमाणावरती उपलब्ध असणे, मोर दॅन इनफ किंवा मुबलक प्रमाणामध्ये ज्याला आपण म्हणतो तर त्याला प्लेंटी असं म्हटलं जातं. अबंडंटचं सिनॉनिम येतं प्लेंटी, व्यवस्थित लक्षात ठेवा. मग लॉट ऑफ काय असेल? लॉट ऑफ असतं अ लार्ज नंबर ऑर अमाऊंट. लॉट ऑफ म्हणजे अ लार्ज नंबर ऑफ अमाऊंट. पण ज्यावेळेला आपण अबंडंट, प्लेंटी म्हणतो तर हे पुष्कळ म्हणजे खूप मोठ्या प्रमाणावरती असा त्याचा अर्थ होतो. ठीक आहे, तर थोडासा स्लाईट चेंज आहे याच्यामध्ये. प्लेंटी, लॉट ऑफ, अबंडंट याच्यामध्ये थोडासा फरक आपल्याला पाहायला मिळतो. ज्यावेळेला आपण लॉट ऑफ म्हणतो अ लार्ज नंबर ऑर अमाऊंट असा त्याचा अर्थ होतो. पण ज्यावेळेला आपण प्लेंटी म्हणतो, अबंडंट म्हणतो, त्यावेळेला ते पुष्कळ प्रमाणामध्ये आपल्याकडे अवेलेबल आहे, त्या गोष्टीला आपण अबंडंट म्हणतो. आता द रिव्हर इज अबंडंट इन फिश. इथे एक गोष्ट लक्षात घ्या की आपण काय म्हणतो की या नदीमध्ये खूप मोठ्या प्रमाणावरती, पुष्कळ प्रमाणामध्ये आपल्याला मासे पाहायला मिळतात. ज्यावेळेला आपण अबंडंटचा यूज करतो त्यावेळेला इन हे प्रिपोजिशन वापरलं जातं. आपल्याला असं वाटेल की द रिव्हर इज अबंडंट ऑफ फिश, विथ फिश, तर नाही, इन फिश. फॉर एक्झाम्पल जर दुसरं सेंटेन्स आपण घेतलं तर
ऑस्ट्रेलिया इज अबंडंट इन मिनरल्स. असं ऑस्ट्रेलियामध्ये खूप मोठ्या प्रमाणावरती आपल्याला मिनरल्स पाहायला मिळतात. तर या प्रकारे ज्यावेळेला अबंडंट यूज करतो तर त्याच्यानंतर जे आपण प्रिपोजिशन म्हणजे जे पण पुढे येणारं नाऊन असेल त्याच्यापूर्वी जे पण आपण प्रिपोजिशन यूज करतो ते इन येतं. ठीक आहे, कारण मी खूप सगळे सेंटेन्सेस पाहिले. तर अबंडंट इन म्हणजे मुबलक प्रमाणामध्ये मध्ये अवेलेबल असणे याच्यासाठी जेव्हा आपण तो शब्द यूज करतो त्यावेळेला इन हे प्रिपोजिशन येतं आहे. ठीक आहे, मग स्कॅन्टी काय असतं? स्कॅन्टी हा आहे अबंडंटचा अपोजिट वर्ड. कमी प्रमाणामध्ये. स्कॅन्टी म्हणजे कमी. आणि लार्ज म्हणजे काय? लार्ज इन द सेन्स बिगर इन साईज. ज्यावेळेला एखादी गोष्ट साईजमध्ये मोठी असते त्याला आपण लार्ज म्हणतो. ठीक आहे, मग लार्ज हे ॲडजेक्टिव्ह प्रमाणेच काम करतं. लार्ज अमाऊंट म्हणजे खूप मोठ्या प्रमाणावरती पैसे म्हणजे लार्ज अमाऊंट. पण त्याच्या पुढे आपण काय करतोय? एखादं नाऊन जोडत आहोत. ठीक आहे, तर फक्त ज्यावेळेला आपण लार्ज म्हणतो त्यावेळेला बिगर इन साईज असा त्याचा अर्थ होतो. सो अबंडंट तुम्हाला समजलं. तर अबंडंट हे हा जो वर्ड आहे तो तुम्ही सेंटेन्समध्ये यूज करणार आहात आणि ते सेंटेन्स तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मला पाठवणार आहात. पुढच्या वर्डकडे जाऊयात. नेक्स्ट वर्ड इज इम्पोज. इम्पोज. सिलेक्ट द ॲक्युरेट मिनिंग ऑफ इम्पोज. ऑप्शन ए इज डिक्टेट, ऑप्शन बी इज डिमांड, ऑप्शन सी इज ऑर्डर, ऑप्शन डी इज लॉ. काय असेल याचं? इम्पोज खूप वेळा ऐकलं असेल तुम्ही. इम्पोज ऐकलं ना? इम्पोजचं मिनिंग काय होतं? आपण परत एकदा इकडे सेंटेन्सकडे येऊयात. तुम्हाला एक छोटासा क्लू मिळेल. आय एम सॉरी आय हॅव इम्पोज्ड सो मच ऑन यू. आणि हे ॲक्च्युली मी म्हणते. आय एम सॉरी आय हॅव इम्पोज्ड सो मच ऑन यू. म्हणजेच काय? इम्पोज म्हणजे काय? एखाद्यावरती एखादी गोष्ट लादणे, एखाद्याच्या माथी मारणे, एखाद्याला ती जबरदस्तीने करायला लावले, सक्ती करणे, त्याला आपण म्हणतो इम्पोज. मग असा कुठला वर्ड आहे जो इम्पोजला सिनोनिम आहे? डिक्टेट, डिमांड, ऑर्डर, लॉ. अगेन तुम्ही लोक थोडे कन्फ्यूज झाला असाल ऑर्डरमध्ये आणि डिक्टेटमध्ये. डिक्टेट मीन्स व्हॉट? डिक्टेटरशिप ऐकलं असेल. हिटलर डिक्टेटर होता असं आपण म्हणतो. म्हणजेच काय? तर तो एक हुकुमशहा होता, म्हणजे तो हुकूम चालवायचा. डिक्टेटचे दोन वेगवेगळे अर्थ होतात. ज्यावेळेला तुम्ही डिक्टेट म्हणता तर डिक्टेटचा अर्थ हा सुद्धा होतो की म्हणजे इफ आय से, मी सांगते म्हणजे मी डिक्टेट करते तू लिही, याचा अर्थ असा होतो की मी मजकूर सांगेन आणि तुम्ही तो लिहून घेणार. म्हणजे एखादा मजकूर सांगणे समोरच्याला लिहून घेण्यासाठी त्यालासुद्धा आपण डिक्टेट म्हणतो. म्हणजे लहान मुलांचा अभ्यास घेताना बऱ्याचदा आपण डिक्टेट हा शब्द वापरतो. तर डिक्टेटचा अर्थ तो तर होतो, पण डिक्टेटचा अर्थ हुकूम चालवणे, एखाद्यावरती सक्ती करणे किंवा एखादा कायदा वगैरे जो आहे तो लागू करणे, त्यालासुद्धा इम्पोज हा शब्द वापरला जातो. तर इम्पोज आणि डिक्टेट हे सिनॉनिम आहेत. डिमांड म्हणजे काय असतं? डिमांड म्हणजे मागणी. डिमांड म्हणजे मागणी हे आपण इकॉनॉमिक्समध्ये पण बऱ्याचदा अभ्यासत असतो. तर डिमांड हा कॉमन यूजवाला शब्द आहे. ऑर्डर म्हणजे काय? आज्ञा करणे. ऑर्डर आज्ञा करणे. त्याच्यानंतर पुढचा जो शब्द आहे तो काय? लॉ. लॉ म्हणजे कायदा. इम्पोज केला जातो लॉ, पण लॉ आणि इम्पोज हे समान अर्थाचे शब्द आहेत का? नाही. लॉ इम्पोज केला जातो म्हणजे लॉ जो आहे तो लागू केला जातो, पण म्हणून इम्पोजचा समानार्थी शब्द लॉ होत नाही. ठीक आहे. आय एम सॉरी आय हॅव इम्पोज्ड सो मच ऑन यू म्हणजे ॲक्च्युली आय एम सॉरी, कारण 120 डेज चॅलेंज असेल किंवा इंग्लिश ग्रामरचे लेक्चर असतील किंवा इंग्लिश वोकॅबलरीचे लेक्चर असतील ते तुम्ही पाहिले पाहिजेत. याच्यासाठी मी तुम्हाला सक्ती करते बऱ्याचदा. सो हे कुठेतरी मी तुमच्यावरती इम्पोज करते. करेक्ट. तर इम्पोज हा शब्द आता तुम्ही कधीच विसरणार नाही. डिक्टेट तर एनी हाव तुमच्या लक्षात राहील. दोन अर्थ आहेत लक्षात ठेवा. डिक्टेटर, हिटलर. डिक्टेट हा शब्द हिटलरवरून पण लक्षात ठेवायचा. आणि सपोज मी तुम्हाला सांगते की हे जे काही वर्ड्स आहेत ते मी तुम्हाला वाचून दाखवते, तुम्ही लिहून काढा, तर तिथे पण मी तुम्हाला डिक्टेट करत आहे. त्यानंतर पुढचा वर्ड आहे डिफेक्शन. डिफेक्शन. डिफेक्शन तुम्ही ऐकलाय? करेक्ट. कुठे ऐकलाय? जस्ट रिमाइंड करा, कुठे ऐकलाय? कुठल्या सब्जेक्टचा अभ्यास करताना डिफेक्शन हा शब्द ऐकलाय? येस, तुम्हाला आठवत असेल. डिफेक्शन, अँटी डिफेक्शन, अँटी डिफेक्शन लॉ विच सब्जेक्ट? पॉलिटीमध्ये अभ्यासला. अँटी डिफेक्शन लॉ काय असतो? पक्षांतर बंदी कायदा. मग डिफेक्शन याचा अर्थ काय होईल? ऑप्शन तर पाहूया, मग त्याच्यानंतर तुम्ही ठरवा काय असेल. डिफेक्शन ऑप्शन्स काय आहेत? ऑप्शन ए इज फेल्युअर, ऑप्शन बी डेव्हिएशन, ऑप्शन सी चीटिंग आणि ऑप्शन डी कर्सी. आता याच्यामधलं कुठलं मिनिंग येईल? चला, आम्हाला डिफेक्शनचं मराठी मिनिंग तर समजलं, बट इंग्लिशमध्ये याचं सिनॉनिम्स काय आहे, सिनॉनिम काय आहे हे आपल्याला माहिती असायला पाहिजे. सो आपण परत एकदा सेंटेन्स पाहूयात. शी डिफेक्टेड फ्रॉम द कन्झर्वेटिव्ह पार्टी. शी डिफेक्टेड फ्रॉम द कन्झर्वेटिव्ह पार्टी. कन्झर्वेटिव्ह पार्टीतून तिने पक्षांतर केलं, दुसऱ्या पक्षामध्ये गेली. ओके. आता
फेल्युअर म्हणजे काय असतं? अपयश. हा तर ओळखीचा शब्द आहे, याच्यामध्ये जास्त लॉजिक लावायची काही गरज आहे का नाही? फेल्युअर मला माहिती आहे. व्हॉट इज डेव्हिएशन? डेव्हिएशन डेव्हिएशन डिराईव्ह हा शब्द ऐकला आहे. डेव्हिएशन थोडासा सेम साऊंड करतोय. डेव्हिएशन म्हणजे काय? तर एखादा मार्ग सोडून दुसऱ्या मार्गाने जाणे, जो मार्ग आहे तो सोडून दुसऱ्या मार्गाने जाणे, त्याला म्हणतो आपण डेव्हिएशन. मग डिफेक्शनमध्ये सुद्धा काय केलं जातं? आहे ती गोष्ट सोडून दुसरीकडे जाणे. बऱ्याचदा हा नकारात्मक अर्थानेच वापरला जातो. डेव्हिएशन सुद्धा त्याच अर्थाने वापरला जातो. म्हणूनच डिफेक्शन हा डेव्हिएशनचं सिनोनिम आहे. म्हणून करेक्ट आन्सर आहे ऑप्शन बी. पहिल्यामध्ये होतं प्लेंटी, इथे आहे डिक्टेट, त्यानंतर आहे डेव्हिएशन. चीटिंग म्हणजे काय असतं? चीटिंग केली म्हणजे फसवणूक केली, मराठीमध्ये फसवणूक केली. कर्टसी म्हणजे काय? हा शब्द कर्टसी जो आहे तो तुम्ही बऱ्याचदा वेगवेगळ्या ॲडमध्ये, जाहिरातीमध्ये ऐकलेला असेल, किंवा जे वेगवेगळे शोज होतात, रियालिटी शोज वगैरे, तर त्याच्यामध्ये कर्टसी असतं. म्हणजे काय? तर त्यांच्या सौजन्याने किंवा सौहार्दता, हे सुद्धा मिनिंग होतं कर्टसीचं. ठीक आहे. आणि आपण ज्यावेळेला आपला हे म्हणतो, प्रतिज्ञा म्हणतो भारताची, तर त्याच्यामध्ये सुद्धा आपण कर्टसी हा शब्द वापरतच असतो. ओके, देन नेक्स्ट, शी इज सिम्पल अँड शाय. शी इज सिम्पल अँड शाय. सिम्पल अँड शायसाठी कुठला वर्ड आहे जो इथे ऑप्शनमध्ये दिल्यापैकी बरोबर आहे? कॉय, मेलॅन्कोली, मॉडेस्ट, नटोरियस. कॉय, मेलॅन्कोली, मॉडेस्ट, नटोरियस ह्याच्यातला कुठला वर्ड आहे जो सिम्पल अँड शायसाठी तुम्ही वापरू शकता, म्हणजे सिम्पल अँड शायच्या ठिकाणी वापरू शकता? तर ऑलरेडी मी याचा आन्सर बोर्डवरतीच दिलेला आहे, तरीही तुम्ही पॉज करून उत्तर द्यायचं आहे. सगळ्यांचं बरोबर येणार आहे. शी गेव हिम अ कॉय स्माईल. सिम्पल अँड शाय. आता कॉयचा अर्थ काय होतो? तर एखादं इनोसंट असणं, शाय असणं, लाजाळू असणं. इनोसंट म्हणजे निरागस असणं. एखादी व्यक्ती निरागस आहे आणि ती लाजाळू आहे, शाय पण आहे तिचं नेचर, तर तिला आपण कॉय म्हणतो. ठीक आहे, कॉय. व्यवस्थित लक्षात ठेवा, डेली यूजसाठी खूप सुंदर शब्द आहेत आणि हेच शब्द तुम्हाला एक्झाममध्ये खूप हेल्पफुल ठरतील. तर कॉय. मेलॅन्कोली. मेलॅन्कोलीचा अर्थ काय होतो? जसं खूप कालावधीपासून ना एक असं उदासवाणं असणं, म्हणजे फॉर लॉंग टाईम असं फिलिंग सो सॅडवालं जे असतं, म्हणजे एखादी व्यक्ती अशी दुःखात असणं, उदास असणं, त्याला म्हणतात मेलॅन्कोली. मॉडेस्ट म्हणजे काय? असा पर्सन ज्याला स्वतःच्या क्वालिटीजबद्दल, स्वतःमध्ये असणाऱ्या गुड क्वालिटीज असतील, स्वतःमध्ये असणारे जे वेगवेगळे गुण असतात, तर त्याच्याबद्दल जास्त बोलायला आवडत नाही किंवा तो त्याच्याबद्दल बोलत नाही, त्या माणसाला मॉडेस्ट असं म्हटलं जातं. मॉडेस्ट. आणि नटोरियस म्हणजे काय? नटोरियस फेमस असते व्यक्ती, बट फॉर बॅड रिझन. फॉर बॅड रिझन म्हणजे कुख्यात, प्रख्यात नाही. प्रख्यात म्हणजे एखाद्या चांगल्या गोष्टीसाठी जी व्यक्ती प्रसिद्ध असते त्यांना आपण प्रख्यात म्हणतो. पण एखादा गुंड तो काहीतरी वाईट कामासाठी, पण त्याचं नाव सगळ्यांना माहिती असतं, तर त्या व्यक्तीला आपण नटोरियस असं म्हणतो. ठीक आहे. त्याच्यानंतर पुढचं लास्ट सेंटेन्स आहे किंवा लास्ट वर्ड आहे, द नेचर ऑफ मर्सी इज डिवाइन. आणि तुम्हाला डिवाइनसाठीचं सिनॉनिम शोधायचं आहे. द नेचर ऑफ मर्सी इज डिवाइन. क्लू आहे आपल्याकडे, द न्यू हाऊस इज क्वाईट डिवाइन. द न्यू हाऊस इज क्वाईट डिवाइन. आता खाली वर्ड्स दिलेत. आता तुम्ही या सेंटेन्सवरून आन्सर कुठला असेल ते फाइंड आउट करण्याचा प्रयत्न करा. ऑप्शन ए आहे ग्रेट, ऑलरेडी तुम्हाला वर्ड माहिती आहे. ऑप्शन बी आहे एलिव्हेटेड, एलिव्हेटेड. ऑप्शन सी आहे इनविजिबल, इनविजिबल. आणि ऑप्शन डी आहे हेवनली, हेवनली. आता मला सांगा याच्यातलं करेक्ट मीनिंग काय आहे डिवाइनचं? डिवाइनसाठी सिनॉनिम काय आहे? द न्यू हाऊस इज क्वाईट डिवाइन म्हणजे काय? डिवाइनचा अर्थ होतो स्वर्गीय, स्वर्गीय म्हणजे स्वर्गासारखा भास देणारी वस्तू, डिवाइन. ठीक आहे. किंवा ईश्वराशी जोडली गेलेली वस्तू, आकाशाशी. थोडक्यात आपण ईश्वर कुठे आहे तर असा हात करतो, म्हणजे आपण जनरली आपण आकाशामध्ये ईश्वर आहे असं मानतो, देव आहे असं मानतो. तर डिवाइन ईश्वरासोबत, आकाशासोबत जोडल्या गेलेल्या ज्या भावना असतात, जी वस्तू असतात, त्यांना आपण डिवाइन असं म्हणतो. आणि हेवन म्हणजे सुद्धा स्वर्ग. सो याचं जे करेक्ट आन्सर आहे ते आहे ऑप्शन डी. मग बाकीचे जे ऑप्शन आहेत, ग्रेट, ग्रेट म्हणजे महान. ग्रेट शब्द माहिती आपण वारंवार यूज करतो. एलिव्हेटेड म्हणजे काय? हा शब्द तुमच्या ओळखीचा असेल. म्हणजे एखाद्याला असं वरच्या पोझिशनला नेणं किंवा वरच्या याच्यावरती नेऊन ठेवणं, जागेवरती नेऊन ठेवणं, त्याला एलिव्हेट करणं असं म्हणतात. मग एलिव्हेटर हा शब्द तुम्ही ऐकला असेल. एलिव्हेटर कशाला म्हणतात? सांगा पटकन. एलिव्हेटर ऐकलं आहे ना हा शब्द? हा ओळखीचा आहे पण आठवत नाही.
एलिव्हेटर आपण म्हणतो उद्वाहकाला. उद्वाहक म्हणजे काय, म्हणजे आपल्याला इंग्लिशमधले शब्द माहीत असतात, मराठीतले शब्द माहिती नसतात. उद्वाहक म्हणजे काय असतं, लिफ्ट. जी लिफ्ट असते मोठ्या मोठ्या बिल्डिंग्समध्ये त्याला एलिव्हेटर असं म्हटलं जातं. आणि इनविजिबल म्हणजे काय, समथिंग दॅट कॅन नॉट बी सीन. असं काहीतरी की ज्याला आपण पाहू नाही शकत. इनविजिबल जे आपल्याला दिसत नाही त्याला म्हटलं जातं इनविजिबल. ठीक आहे, तर आता आपण क्विकली रिवाईज करणार आहोत जे न्यू वर्ड्स तुम्ही आज शिकलेले आहात ते, आणि त्याच्यानंतर आपण वाइंड अप करूया. अबंडंट. अबंडंट म्हणजे मुबलक प्रमाणात, मोर दॅन इनफ, आणि त्याला सिनोनिम आहे प्लेंटी. प्लेंटी म्हणजे सुद्धा खूप मोठ्या प्रमाणावरती उपलब्ध असणे. लॉट ऑफ म्हणजे अ लार्ज नंबर ऑर अमाऊंट. लॉट ऑफ म्हणजे ठीक आहे. स्कॅन्टी म्हणजे कमी, थोड्या प्रमाणात. आणि लार्ज म्हणजे काय, आकाराने मोठा, बिगर इन साईज असं आपण म्हणू शकतो. इम्पोज एखाद्यावरती लादणे. इम्पोज्ड. आय इम्पोज्ड म्हणजे तुमच्यावरती लादलं, तुमच्या माथी मारलं, तुम्हाला ती गोष्ट करायला लावली, सक्ती केली. इम्पोजलच दुसरा शब्द आहे डिक्टेट. हुकुम करणे किंवा हुकुमशाही चालवणे, डिक्टेट. डिमांड म्हणजे मागणी. ऑर्डर म्हणजे आज्ञा, एखाद्याला ऑर्डर देणे. आणि लॉ म्हणजे कायदा, हे आपल्याला माहिती आहे. डिफेक्शन, अँटी डिफेक्शन लॉ. पण अँटी डिफेक्शन लॉमधलं डिफेक्शनचं मिनिंग काय होतं तर पक्षांतर. ठीक आहे, त्यालाच समानार्थी शब्द म्हणजे सिनोनिम आहे डेव्हिएशन. एक मार्ग सोडून दुसऱ्या मार्गाने वळणे. ठीक आहे, किंवा आता एका पक्षातून दुसऱ्या. डिफेक्शन हा शब्द फक्त पक्षांतर म्हणजे फक्त राजकीय ह्याच्यामध्ये नाही वापरला जात. समजा तुम्ही तुमचं काम करत आहात, तुम्ही अभ्यास करत आहात, पण अशी कुठली तरी गोष्ट आहे जी तुम्ही सोडून परत अभ्यास सोडून तुम्ही त्या गोष्टीकडे वळलात, दॅट इज ऑल्सो डिफेक्शन. ठीक आहे. फेल्युअर म्हणजे अपयश, म्हणजे तुम्ही डिफेक्शन केलं, तुम्ही डेव्हिएशन केलं की तुम्हाला फेल्युअर हे येणारच आहे. चिटिंग म्हणजे फसवणूक करणे. कर्सी म्हणजे सौहार्दता किंवा सौजन्य. त्यानंतर शी इज सिम्पल अँड शाय. सिम्पल अँड शायसाठी दुसरा वर्ड काय असेल तर कॉय. कॉय म्हणजे एखादा इनोसंट पर्सन, एखादा शाय पर्सन जो लाजळू आहे, निरागस आहे, तर कॉय. मेलनकोली. मेलनकोली म्हणजे काय असतं, अ फिलिंग ऑफ सॅडनेस विच लास्ट फॉर लॉंग टाईम. अशी फिलिंग सॅडनेसची जी की म्हणजे खूप वेळासाठी चालत राहते, तर त्याला म्हणतो आपण मेलनकोली. मॉडेस्ट म्हणजे स्वतःच्या गुणांबद्दल, स्वतःमध्ये असणाऱ्या चांगल्या गुणांबद्दल जास्त न बोलणारा, मॉडेस्ट. आणि नटोरियस, फेमस बट फॉर बॅड थिंग्स. फेमस व्यक्ती पण जी वाईट गोष्टींसाठी प्रसिद्ध आहे, म्हणजे ज्याला आपण कुख्यात असं म्हणतो थोडक्यात. द नेचर ऑफ मर्सी इज डिवाईन. डिवाईन म्हणजे काय, स्वर्गीय. मग स्वर्ग म्हणजे काय असतं, हेवन. मग डिवाईनचं सिनोनिम काय होईल, हेवनली. ठीक आहे. आणि ग्रेट म्हणजे महान. एलिव्हेटेड म्हणजे असं वरच्या ठिकाणी नेऊन ठेवणं, एखाद्याला वरच्या पोझिशनवरती नेणं, त्याला सुद्धा एलिव्हेटेड म्हणतात. आणि इनविजिबल म्हणजे जो दिसत नाही आहे, ज्याला आपण पाहू शकत नाही, असा इनविजिबल, मिस्टर इंडिया. ठीक आहे. तर हे होते काही न्यू वर्ड्स. आय होप तुम्ही वोकॅबलरीचे लेक्चर्स पण एन्जॉय करत असाल, जसे की तुम्ही ग्रामरचे लेक्चर्स एन्जॉय करताय, कारण तुमच्यापैकी बरेच जण ग्रामरच्या लेक्चर्सना खूप चांगला रिस्पॉन्स देतात, की खूप इझी पद्धतीने समजत आहे. तसंच वोकॅबलरी पण समजत असेल, तुमची वोकॅबलरी बिल्ड होत असेल अशी मला आशा आहे. जर हे लेक्चर्स तुम्हाला तुमचं इंग्लिश सुधारण्यासाठी आणि एक्झामसाठी हेल्पफुल ठरत आहेत असं तुम्हाला वाटत असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. आणि हां, खूप वॉरियर्स असे आहेत जे फक्त चॅनल पाहतात पण त्यांनी सबस्क्राईब नाही केलं, तर सबस्क्राईब करून द्या ना, पैसे नाही लागत सबस्क्रिप्शनला. सबस्क्राईब करा. थँक्यू.